रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीचे 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ही रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, अखेर स्वतः या खात्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट करून राज्यामधील लाडक्या बहिणींना या मागील जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याबद्दलची माहिती जाहीर केली आहे। आणि माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिलीच असणार आहे। यासोबतच मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची नेमकी काय माहिती जाहीर केली आहे व त्यांनी या माहितीमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी नवीन नियमांतर्गत नेमक्या किती लाख महिला पात्र झाले आहेत व किती महिलांना नियमबाह्य असल्यामुळे अपात्र करण्यामध्ये आले आहे याची देखील सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच आता जुलै महिन्याचा हप्ता तोंडावर आला असता तुम्ही नेमके या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही व तुमचे नाव पात्र महिलांच्या यादीमध्ये आले आहे का नाही हे देखील जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही मागील 2 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या आणि जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होतात, परंतु राज्य सरकारने 6 जुलै रोजी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले व तेव्हापासून लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या। परंतु जुलै महिना संपला तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जमा न केल्यामुळे महिलांमध्ये नाराजगी पाहायला मिळत होती व आता ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांचे लाडके भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे। आणि याबद्दलची अधिकृत अशी माहिती स्वतः या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट जाहीर करून दिली आहे। तर मग ते नेमके त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाल्या व काय आहे या पोस्टमध्ये जाहीर केलेली अधिकृत अशी माहिती चला तर मग थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी अर्थात 1,500 रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केली आहे। तसेच मंत्री आदिती तटकरे त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहितात की राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमांतर्गत या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्यभरामधील 2,46,00,000 महिला पात्र असून राज्यभरामधून 6 लाख महिला या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी नियमबाह्य असल्यामुळे त्यांना अपात्र देखील करण्यामध्ये आले आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामधील पात्र महिलांची यादी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर देखील केली असून ज्या महिलांना ही यादी पाहिजे असेल किंवा यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे चेक करायचे असेल तर त्या महिला पोर्टलवर भेट देऊन ती यादी डाउनलोड करून घेऊ शकता व आपले नाव या यादीमध्ये चेक करू शकता। तर मग लाडक्या बहिणींनो, आजच्या बातमीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे तुम्ही नेमके कसे चेक करू शकता व राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ही पात्र महिलांची यादी तुम्हाला कोठे आणि कशी पाहता येईल व यामध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्हाला कशा प्रकारे चेक करता येईल तर याची देखील थोडक्यामध्ये माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत। तसेच हा जुलै महिन्याचा हप्ता आता नेमक्या किती तारखेला म्हणजे तुम्हाला माहीतच झाले आहे की रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी या हप्त्याचे वाटप राज्य सरकार करणार आहे, परंतु त्या दिवसापासून पुढे किती दिवस व कोणकोणत्या टप्प्यांतर्गत कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होतील याची देखील थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत। यासोबतच शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की जून महिन्याचा हप्ता देखील राज्यभरातील
भरपूर साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता व या जुलै महिन्याच्या हप्ते वेळेस देखील राज्य सरकारने लाखो महिलांना अपात्र केले आहे। त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे हवे असतील व तुम्हाला राज्य सरकारने अपात्र केलेल्या महिलांच्या यादीमध्ये यायचे नसेल तर केवळ तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आम्ही सांगाल त्या पद्धतीने केवळ एक काम तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे पूर्ण करायचे आहे व जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यायचे आहेत। तर मग लाडक्या बहिणींनो, आता राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की तुम्हाला रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यामध्ये येईल। परंतु यासोबतच या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने लाखो महिला अपात्र देखील केले आहेत, ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी जो जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येईल त्याचे पैसे मिळणार नाहीत। तसेच तुम्हाला माहितीच आहे की राज्य सरकार मागील 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरसाठी अतिरिक्त 900 रुपयांचे वाटप करत आहे आणि याचा देखील लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचे व तुम्ही हे पैसे कशा प्रकारे मिळवू शकता हे देखील आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग लाडके बहिणींनो, आम्ही आपल्या चॅनलच्या मागील एका व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण अशी माहिती दिली होती व त्या दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी अतिरिक्त अनुदानासाठी प्रक्रिया पूर्ण करून घेतली त्यांच्या बँक खात्यामध्ये मागील 2 महिन्यापासून हे गॅस सिलेंडरसाठीचे अतिरिक्त 900 रुपये जमा देखील करण्यामध्ये येत आहेत आणि तुम्हाला देखील या अतिरिक्त पैशांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लगेचच तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे व त्यांच्याकडे तुमचे रेशन कार्ड, बँक पासबुक व त्या जे कागदपत्रे सांगतील ती तात्काळ देऊन तुम्हाला गॅस सिलेंडरसाठीच्या अनुदानासाठी अर्ज दाखल करायचे। तसेच जर तुम्हाला याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ किंवा संपूर्ण अशी माहिती हवी असेल तर आम्ही आपल्या चॅनलच्या मागील एका व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण अशी माहिती दिली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत असून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो देखील व्हिडिओ पाहू शकता आणि याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ शकता। तर मग लाडक्या बहिणींनो, आता राहिला प्रश्न हा की नेमका कोणत्या तारखेला हा जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकार वाटप करणार आहे। तर मग आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे 8 ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकार जमा करू शकते। तसेच तुम्हाला माहित आहे की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास कमीत कमी 3 दिवस लागतात। त्यामुळे 11 ऑगस्ट पर्यंत राज्यामधील सर्व जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचा लाभ जमा होऊन जाईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे व राज्यामधील महिलांना 8 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्याअंतर्गत 11 जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील आणि 11 जिल्ह्यामध्ये धाराशिव, परभणी, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, ठाणे, पालघर, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि 11 जिल्ह्यामधील पात्र महिलांची यादी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर देखील पाहू शकता व त्या ठिकाणाहून ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का नाही हे देखील तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे चेक करू शकता। तसेच दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यामधील 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल आणि यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, बारामती, पुणे, नंदुरबार, अहिल्यादेवीनगर, कोल्हापूर, वर्धा, जळगाव, नागपूर, धुळे आणि सांगली या 15 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या देखील 15 जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींची यादी तुम्ही पोर्टलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि या देखील यादीमध्ये तुमचे नाव आले आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। तसेच राहिलेल्या 10 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 11 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील व तिसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यामधील राहिलेल्या सगळ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यामध्ये येतील। त्यामुळे तुम्हाला 11 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याच्या हप्त्याचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती आज समोर आली आहे। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधून आजचा व्हिडिओ पाहतात व तुम्हाला 6 जुलै रोजी राज्य सरकारने जमा केलेला जून महिन्याचा हप्ता जमा झाला होता का नाही हे देखील आम्हाला थोडक्यामध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोज बातमी पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।